अच्छी बल्लेबाजी करा, फिर से एक बार बैटिंग मिलेगी और छक्का लगा के सुपर ओवर किया है और दर्शकों ने यहाँ पर मनु की मुराद पूरी की है। शेवटची ओव्हर जी होती ती पुन्हा एकदा आपण पाहतोय 6 मध्ये 9 आवश्यकता असताना पहिल्या बॉलवर विकेट आली। त्यानंतर जर पाहिलं तर कानवेगावचे सरपंच स्वप्नीलजी बेरे साहेब हे देखील आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचंही आम्ही हार्दिक असं स्वागत करू। प्रत्येक बॉल पहा, सेकंड लास्ट बॉल तर एवढा वेगात म्हणजे कम्प्लिटली बीट करणारा होता, परंतु शेवटच्या बॉलवर जो काही या ठिकाणी फटका खेळलाय या वाघोलीच्या बॅटरने जबरदस्त आणि सगळ्यांना टाळ्यांचा गजर करायला लावला आणि प्रेक्षकही मंत्रमुग्ध झाले। अशा प्रकारचं क्रिकेट युसुफजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं। जरूर जरूर सर, काफी बढ़िया मैच रहा, सबकी मन की मुरादें पूरी हुई है इस टूर्नामेंट में। 50वें साल में ये कारनामा भी बाकी था और ये कारनामा भी हुआ है। एक बड़े मैच में बड़ी टीमों की ये मैच में ये कारनामा भी देखने को मिला। कर्नाटका बना दिल्ली और सुपर होगा मैच। मेहमानों का यहाँ पर सम्मान किया जा रहा है और देखिए हमारी प्रथा है भारत की अतिथि देवो भव और ये सम्मान हमारे मंच पे किया जा रहा है। सुपर ओव्हरचा थरार आपल्याला अनुभवायला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। ज्या पद्धतीने ही मॅच झाली आहे, प्रेक्षकांच्या काळजाची ठोके चुकले अक्षरशः आणि एक जबरदस्त मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे। सुपर ओव्हर मध्ये गेलेली ही मॅच आपल्याला पाहायला मिळते। देखिए थोड़ी चर्चा की जा रही है मैदान के अंदर, गेंदों के लिए बात की जा रही है। वहां पर 2 अंपायर पहुंच चुके, फील्डिंग सजा लीजिए। टीम दीपक दादा प्रतिष्ठान धमाका दिल्ली 2 बल्लेबाज मैदान के अंदर हैं। इसके बाद एक मैच और हमें खिलानी है। लगभग देखिए 12:45 हो चुके हैं, अभी भी सुपर होना और बाकी होगा, तो मैच काफी इंपॉर्टेंट है। सभी की निगाह मैदान के अंदर। हालांकि एफएम हॉस्पेट कर्नाटका भी इंतजार कर रही है अगले मैच में कौन सी टीम आएगी खेलने के लिए, दिल्ली या फिर कर्नाटका, एमएस धोनी गंगावती कर्नाटका या फिर दीपक दादा प्रतिष्ठान धमाका दिल्ली। 2 सलामी बल्लेबाज मैदान के अंदर नजर आएंगे, बबलू पाटिल और आसिफ शेख। हालांकि आसिफ शेख ने जो बल्लेबाजी की वो काबिल तारीफ रही है। 73 का पीछा करना था। ऋतिक गजर ने अच्छी शुरुआत की। एक अक्की टोळे म्हणून आहेत, त्यांच्याकडे एक गाडीची चावी आहे। त्यांनी त्यांच्या मित्राशी समालोचन कक्षाच्या समोर संपर्क साधा। देखिए मैच की शुरुआत की जा रही है। स्ट्राइक लेंगे बबलू पाटिल, 9 स्ट्राइक पर आसिफ। पहली ओवर सुपर ओवर लेकर आ रहे हैं अनु सरसार। अनुराग को यहाँ पर 6 गेंदों पर गीत की तरह राग के साथ गेंदबाजी करनी होगी, क्योंकि 6 गेंदे, ये 6 गेंदे काफी महत्वपूर्ण सुपर ओवर का यह मैच, सुपर से ऊपर वाला यह मैच होगा। देखिए एमएस धोनी गंगावती कर्नाटक, हालांकि येलो टी शर्ट के अंदर मैदान के अंदर है, धोनी फैंस और बल्लेबाजी कर रही है। देख सकते हैं टीम, एक तरफ दिल्ली और एक तरफ कर्नाटका। चंदू सर मैच में काफी मजा आने वाला है। 12 गेंदे इतिहास बनाएगी 85 साल के इस टूर्नामेंट में। नक्कीच, कारण बेस्ट बॅटर मैदानात असतील, बेस्ट बॉलर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये असणार आहे, कारण जे काही करायचंय या 6 चेंडूमध्ये करायचं नाही, एकंदरीत 12 चेंडूमध्ये करायचंय। सुपर ओव्हरला सुरुवात। पहली गेंद लेग स्टंप पर रखा था, वहां पर जगह सरकार थोड़ा सा मिस जरूर हुए, देख सकते हैं टाइम लगाई थी कि इसको रोका जरूर, मगर लेग बाज के रूप में सिंगल आता हुआ पहली गेंद पर एक्स्ट्रा के साथ शुरुआत, 1 रन। प्रचंड वेगातील पहिला चेंडू इकडे पाहायला मिळाला आणि या वेगात अगदी एवढा वेग होता, बॅटरला तर बीट करून गेलाच आहे, परंतु पाठीमागे यष्टीरक्षकाने देखील प्रयत्न केला, बॉल नाही पकडू शकले आणि
तर पाहिलं तर एक धाव तिकडे मिळणार आहे आणि हे 5 चेंडू येणारे मात्र खूप महत्वपूर्ण असतील. परंतु पहिल्या डावाचा हिरो बॅटिंग साठी आलेला आहे. नाव आसिफ शेख, गाव वाघोली. आसिफ एक स्ट्राइक पर है जिनकी बदौलत ये मैच सुपर ओवर में है, मौका मिला है टीम को खेलने का. इस वक्त ऑफ साइड पर शॉट बढ़िया खेला, डीप में खिलाड़ी काफी दूर, करण अंबाला गेंद की तरफ आए, गेंद को फील्ड किया जाएगा, तब तक 2 रन बटोरे हैं. 2 रनों के साथ तीसरे का प्रयास करे, बब्लू पटेल आगे आए मगर रोका. देखिए आसिफ स्ट्राइक पर रहना चाहेंगे. 2 गेंदे 3 रन स्कोर कार्ड पर. 3 धावा धाव फलकावर या ठिकाणी पाहायला मिळतात. कलात्मक फटका कव्हरच्या दिशेने खेळला आणि 2 धावा धावून पूर्ण केल्या सुद्धा आहेत. सुपर ओव्हरचा थरार आपण या ठिकाणी अनुभवतोय आणि त्याचमुळे सगळ्यांच्या नजरा या सुपर ओव्हरच्या मॅच वर लागलेल्या आहेत. सुपर ओव्हर जर टाय झाली तर पुन्हा सुपर ओव्हर होणार आहे. जरूर. देखिए सुपर ओवर में रिजल्ट आएगा इस मैच का, मगर ये 9 गेंदे डिसाइड हो जाएंगी सर, ऐसा मेरा मन कह रहा है. फुटॉस गेंद पैरों पर फ्लिक कर दिया, डीप में खिलाड़ी मौजूद, जब तक गेंद की तरफ आए, गेंद जब तक फील्ड कर रहे हैं, थ्रो कर रहे हैं, मात्र एक ही रन. कोई बड़े शॉट अभी तक आए नहीं है. पहले 3 गेंदों में मात्र 4 रन खर्च किए अनुराग ने. अच्छी गेंदबाजी, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. केवळ 4 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. 3 चेंडूंचा खेळ झाला, परंतु हे 3 चेंडू खूप महत्वपूर्ण असणार आहे. आणि बॅटिंगला आलेले बबलू पाटील सिक्सर किंग हे सुद्धा खूप महत्वपूर्ण असणार आहे. अनुरागचं काम आहे फलंदाजाला थांबवणं, त्यासाठीचा भेदक मारा ते करतात आणि बबलू पाटीलचं काम आहे बॉलला लांब लांब टोलावणं. जो करना अभी करना, इसी वक्त करना, यही करना है. ये मौका फिर नहीं, जो है अभी है. इस वक्त कारपेट द्वारा फिर से बार गेंद को खेला, डीप में खिलाड़ी है, जब तक करण आगे आए तो गेंद को फील्ड किया, बेहतरीन थ्रो, स्ट्राइक पर थ्रो किया. देखिए 9 स्ट्राइक पर बल्लेबाज निकल चुके थे और 2 रन बटोर लिए. 2 रनों के साथ स्कोर आगे चलता हुआ 6 अंकों पर. खूप महत्वपूर्ण आहेत या बाबी. एक धाव सुद्धा महत्वाची आहे आणि थ्रो जरूर केला परंतु तेवढा प्रॉपर नव्हता आणि बघता बघता दुसरी धाव देखील इकडे पूर्ण झालेली आहे. एक धाव महत्वाची आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे परंतु 6 झालेल्या आहेत धावा. जरूर. एक सिंगल, एक डबल काफी महत्वपूर्ण होता क्रिकेट के इस खेल में, क्योंकि 1 रन के साथ ही सुपर ओवर हुआ है तो 1 रन भी काफी महत्वपूर्ण होगा. हर एक मैच में 4 गेंदे 6 रन लगे. अभी भी आखिरी 2 गेंदे. अनुराग पवेलियन एंड से स्ट्राइक पर, बबलू पाटिल यहां पर इस गेंद पर बड़ा शॉट खेलेंगे या फिर अनुराग यहां पर रुकते हुए. देखिए थोड़ा सा रुके, पहले ही दौड़ते हुए रुके थे. ये दबाव सुपर ओवर का गेंदबाज के ऊपर भी होगा, क्योंकि ये मौका अब गया तो फिर नहीं आएगा, क्योंकि ये मौके पे आपको सब कुछ झोंकना है. पिछले मैच में हमने 2 ओवर डाली, कितने रन दिए वो मायने नहीं रखेगा. इस ओवर में आप क्या कर रहे हैं अपनी टीम के लिए वो मायने रखेगा. ये 2 गेंदे महत्वपूर्ण होंगी, खूप महत्वाचे असतील. येणारे 2 चेंडू आणि त्यासाठी बॅटिंग साठी आहेत बबलू पाटील. इस वक्त ये लेग स्टंप पर गेंद को रखा. देखिए काफी बाहर, काफी तेज, मगर वाइड बॉल, मगर जगत की तारीफ करनी हुई. क्या बेहतरीन गेंद को गैदर किया विकेट के पीछे. बघता बघता जरी मोठा फटका नाही आला परंतु या एक धावा बॉल सोडून देणं, कदाचित बोल्ड आउट सुद्धा झाले असते परंतु बॉल सोडून दिला, वाईट जाईल याचा अंदाज घेतला. 1 धाव मात्र आलेली आहे. 7 धावा तर झालेल्या आहेत. सुपर ओव्हरचा थरार धडाकेबाज चषकामध्ये. जरूर एक एक्स्ट्रा गेंद आई है, 2 गेंदे आने बाकी इस ओवर में. इस वक्त बड़ा शॉट खेलने का प्रयास, गेंद को कट किया था. स्ट्राइक लेना चाहेंगे आसिफ और इस वक्त आसिफ आए हैं स्ट्राइक पर. पहला विकेट, फर्स्ट विकेट यहां पर आता. बस 7 रनों पर गेंदें हो चुकी हैं 5. 1 गेंद यहां से आसिफ अगर बड़ा शॉट खेलते हैं तो 10 के आगे स्कोर कार्ड पहुंचेगा. अगर ये गेंद बिंदी आएगी तो कहीं ना कहीं रन 10 के अंदर रहेंगे सर. ऋतिक गजर पहिल्या डावातील जबरदस्त कामगिरी करणारा खेळाडू बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये जातोय परंतु धावसंख्या 7 झाली आहे आणि आपण पाहिलं सुपर ओव्हरच्या मॅचेस 6 बॉल 6च्या सुद्धा चांगल्या झालेल्या आहेत कारण दबाव त्यांच्याकडे हा असतो कारण विकेट तुमच्याकडे 2च आहेत. आणि आता आसिफ शेख काय करणार. 7 धावा तर झालेल्या आहेत. जरूर 7 पर 1 ऋतिक गजर इस वक्त 9 स्ट्राइक में, मगर एक ही गेंद बाकी है, वो खेलेंगे आसिफ शेख. अनुराग इस वक्त पवेलियन से सभी की निगाहें. देखिए पूरा माहौल शांत है क्योंकि सुपर ओवर का मैच चल रहा है मैदान के अंदर. इस वक्त कारपेट द्वारा ऑन साइड पर खेला. पहला रन बटोरेंगे तेजी से, दूसरे के लिए पलटेंगे. फील्डिंग वहां पर बैकअप खराब है और जहां पर 1 थे वहां पर लगभग 3 रन बटोरे हैं और ये 3 रनों के साथ स्कोर कार्ड पहुंचता हुआ लगभग 10 रनों पर,
11 रनों का पीछा करना है इस मैच को जीतने के लिए। टीम दीपक दादा प्रतिष्ठान धमाका दिल्ली। चंदू सर ये 11 रन 6 गेंदे 11, ये कौन सी टीम जीतेगी, किस टीम का होगा वारा नारा, कौन पहुंचेगा अगले राउंड में? जबरदस्त, म्हणजे आता ही फाईट करण्यापर्यंत स्कोर झालाय, थोडीशी मिक्सफील्ड झाली त्याचाही फायदा इकडे होताना पाहायला मिळतोय। 10 धावा झाल्यात, 11 करायच्यात, म्हणजे आता 11 होणार की 10च्या आतमध्ये थांबणार की पुन्हा 10 झाल्यानंतर सुपर ओव्हर होणार हे आपल्या कुणालाच माहिती नाहीये। पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये काय होईल, 11 धावा केल्या जातील का, कारण दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली धमाका दिल्ली ही टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर MS धोनी गंगावती, हे कोड काही सुटता सुटेना, हजारों प्रेक्षकांच्या साक्षीने ही मैच सुरू आहे। पूरे भारत के टेनिस क्रिकेट के नजरे इस वक्त इस मैच पर लगी हुई है। एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत MS धोनी गंगावती ही टीम आपल्याला पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दीपक दादा प्रतिष्ठान दिल्ली धमाका या टीमला मात्र या ठिकाणी आपण पाहतोय। आणि त्यांच्यातील संघर्ष मात्र कडाक्याच्या थंडीत सुद्धा प्रत्येक जण स्वेटर घालून आलाय आणि जरी या ठिकाणी या मॅचचा आनंद घेत आहेत। जवळपास आता 1 वाजलेत, परंतु ज्या पद्धतीचं क्रिकेट सुरू आहे, 11 धावा, जो संघ हा इकडे जिंकेल शेवटच्या मॅच साठी थांबेल, नाहीतर त्यांना परतीचा रस्ता पकडावा लागणार आहे। धडाकेबाज चषकातील एक सुपर डुपर हिट मॅच झाली आणि त्याच्यानंतर आता सुपर डुपर ओव्हर आपण पाहतोय। ठंडी का माहौल है मगर जो मैच बना है ना सर, उस मैच ने माहौल को गर्म कर दिया और दर्शकों में ऊर्जा यहाँ पर निर्माण की है। 1 ओवर 11 बनाने इस मैच को जीतने के लिए, कौन जीतेगा इस मैच को? 1 ओवर 11, देखिए किस गेंदबाज को इंट्रोड्यूस किया जाएगा, इस पे भी सवाल जरूर उठेंगे। पीटी जॉनसन अच्छे गेंदबाज हैं और किस गेंदबाज को इंट्रोड्यूस, बबलू पाटिल पर जिम्मेदारी होगा। देखिए सब्सक्राइबर मीटर 7,78,072, 90, 91, 108, 109, 112, 113 ये बढ़ रहा है, मीटर बढ़ रहा है। मीटर सुद्धा या ठिकाणी सबस्क्रायबर मीटर वाढतोय आणि त्याचबरोबर युट्यूबला 1 वाजले तरी सुद्धा तब्बल 15,000 प्रेक्षक युट्यूबला सुद्धा धडाकेबाजचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत। कारण या स्पर्धेची एक खासियत राहिली, 90% मॅचेस या शेवटच्या ओव्हर पर्यंत गेल्यात आणि सध्या या स्पर्धेमध्ये आम्ही सुरुवातीपासून अपेक्षा करत होतो सुपर ओव्हर होईल का, सुपर ओव्हर होईल का, यस झाली आहे। 11 धावा करायच्यात, करण अंबाला आणि जोडीला सुपर संजू कनोजिया, अभिषेक दलोर म्हणजेच करण अंबाला आणि संजू कनोजिया ही जोडी मैदानात दाखल झाली आहे। 11 धावा बनवायच्यात, म्हणजे 11 तशा दिसायला जरी कमी दिसत असेल तर सोप्या तर नाहीयेत। या कडाक्याच्या थंडीत म्हणजे ज्या वेळेला आसिफ शेवटच्या बॉलला बॅटिंग करत होते, तोंडातून अक्षरशः वाफा थंडीने निघत होत्या, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। म्हणजे जे युट्यूबला प्रेक्षक पाहत असतील ते फक्त इमॅजिन करत असतील की किती थंडी या ठिकाणी आहेत। म्हणजे बऱ्यापैकी खेळाडूंनी मात्र स्वेटर परिधान करूनच या ठिकाणी मॅच नक्कीच जसं इंग्लिश प्रीमियर लीग ज्या वेळेला सुरू असते किंवा स्पॅनिश लीग ज्या वेळेला सुरू असतात त्यावेळेला जसं खेळाडूंच्या तोंडातून थंडीमुळे वाफा निघत असतात, अशाच प्रकारचा माहोल सध्याच्या घडीला वडवलीमध्ये पाहायला मिळतोय। जरूर ये सुपर ओवर का मैच अगर दर्शकों आपको पसंद आ रहा है तो आखिरी 6 गेंदों के लिए तालियां जरूर बजनी चाहिए। इस मैच के लिए रिजल्ट डिसाइड होगा इस 6 गेंदों में, कौन जीतेगा इस मैच को? पीटी जॉन्सन, आणि त्याचं कारण आहे कारण पहिल्या डावामध्ये पहिली जी मेन मॅच झाली त्यामध्ये त्यांनी 3 विकेट घेतल्या होत्या आणि त्याचमुळे त्यांच्याकडे पंजाबच्या या गोलंदाजाकडे मात्र चेंडू सोपवण्यात आलेला आहे। परंतु हरियाणाचा बॅटर नॉन स्ट्राईकला दिल्लीचा बॅटर यांच्यातील मात्र लढत पाहायला मिळते सुपर डुपर ओव्हर मध्ये। 70 स्पोर्ट्स वर सर्वांचं स्वागत, धडाकेबाज चषकाच्या 50व्या पर्वामध्ये सर्वांचं स्वागत। मॅच जाते आता सुपर ओव्हर मध्ये आणि सुपर ओव्हरचा दुसरा डाव या ठिकाणी सुरू होतोय, दुसरी ओव्हर या ठिकाणी सुरू होईल। करण अंबाला स्ट्राइक वर आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु समोर पीटी जॉन्सन फ्रॉम पंजाब। करण अंबाला, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, सुपर ओव्हर, पहिला बॉल फटका, काही काळ हवे जरूर राहिला परंतु त्या ठिकाणी 1 धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी, परंतु इकडे पंचांचा निर्वाळा येतोय, नो बॉल।
देखिए नो गेंद यहाँ पर आई है, दबाव है गेंदबाज के ऊपर, तेज गति करना चाहते तो ओवर स्टेपिंग काफी लंबा, ओवर स्टेपिंग देख सकते हैं काफी आगे निकले पीडी जॉनसन तेज गति करने के लिए गेंद के ऊपर, और यहाँ पर 2 रन आए सर. विना सायास 2 धावा बहाल करण्यात आलेल्या आहेत. अजूनही 6 मध्ये म्हणजे 6 मूळ चेंडू असणार आहेत आणि त्यामध्ये 9 धावांची आवश्यकता. 3 चेंडू वर आहे, परंतु प्रयत्न तरी सुद्धा करावे लागणार आहेत. मॅच संपलेली नाहीयेत, या धावा त्यांना कराव्याच लागणार आहेत. परंतु एक आत्मविश्वास दिल्ली टीमचा थोडासा वाढला असणार आहे, कारण प्रयत्न न करता म्हणजे विशेष प्रयत्न न करता या 2 धावा त्यांना बहाल करण्यात आलेल्या आहेत. पाहूया अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 9 धावांची आवश्यकता. या सुपर ओव्हर मध्ये धडाकेबाज चषकाच्या इतिहासातील एक सुपर डुपर मॅच आपण सध्या पाहतोय. बढ़िया खूबसूरत. देखिए 2 रन बिना कोई गेंद डाले गवाए पीटी जॉनसन ने, मगर पीटी कमबैक के लिए जाने देते. मगर स्ट्राइक पर कौन है? आप जिस तरह कहते हैं सुपर संजू स्ट्राइक पर है सर. संजू कनोजिया. हो इकडे चांगली गोष्ट पाहायला मिळाली आहे. फ्रीडचा फायदा तर या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु डॉट बॉल आलाय ही जमेची बाब या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. म्हणजे ही मॅच ऑन आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं 9 धावांची आवश्यकता. सर इस मैच जो चल रही देखिए, जो रेगुलर मैच था उसमें फ्रीड पर बल्लेबाज आउट होते नहीं जीवनदान मिला था, इसमें और सुपर फ्रीड पर जीवनदान मिला है संजू को. संजू स्ट्रोक तर खेळलाय, एक जबरदस्त स्ट्रोक आणि हा स्ट्रोक जाताना पाहायला मिळेल सीमा रेषेच्या पार. 4. देखिए जहां पर शॉट खेला वहां पर खिलाड़ी नहीं थे, हालांकि काफी काउ कॉर्नर पे रखा हुआ था, और इसका फायदा बल्लेबाज को हुआ. चौका आता हुआ 6 रन पर पहुंच चुका स्कोर कार्ड. 4 गेंदे और बनाने 5. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 5 धावांची आवश्यकता आहे. अजूनही जर पाहिलं तर 5 धावांची आवश्यकता असणार आहे या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच संपलेली नाहीये. सुपर ओव्हर, एखादा चांगला बॉल, एखादी विकेट पुन्हा एकदा मॅच मध्ये MS धोनी गंगावतीला घेऊन येऊ शकते. परंतु दिल्लीचा कॉन्फिडन्स वाढला असणार आहे, कारण संजू आणि त्याच्या बॅट मधून आलेला हा चौकार इकडे पाहायला मिळाला. सुपर ओव्हरचा थरार आणि हजारोंची गर्दी युट्यूबला सुद्धा, मैदानात सुद्धा धडाकेबाज 50वे पर्व आपण या ठिकाणी पाहतोय आणि त्याची ही सुपर ओव्हरचा थरार. संजू यावेळेला बॅकफुटला गेले, अप्पर कट करतात. क्लासिकल सुपर 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 डुपर संजू. 2 गेंदों पर 2 चौके. सुपर संजू सुपर चौके लगा. देखिए सुपर ओवर में सुपर बल्लेबाजी भी कर रहे हैं, वेट किया और वेट कर कर गेंद को हिट किया. सर कितना टाइम रहा है इस बल्लेबाज के पास इस गेंद को खेलने के लिए. खूबसूरत शॉट, खूप चांगला या ठिकाणी स्ट्रोक पाहायला मिळाला. आय साइड किती जबरदस्त आहे, टेक्निकली सुद्धा किती स्ट्रॉंग आहेत हे खेळाडू. या सगळ्या बाबी या स्ट्रोक मध्ये पाहायला मिळाल्या आणि अगदी आता विजयाच्या दिशेने वाटचाल. म्हणजे सुपर ओव्हर पर्यंतचा प्रवास खूप चांगलाच राहिला, परंतु आता मॅचला हळूहळू या ठिकाणी मॅचच्या दिशेने वाटचाल देखील होताना पाहायला मिळेल. फक्त संपलेली नाहीये. एका धावेची आवश्यकता. यावेळेला मात्र धाव घेण्याचा प्रयत्न नाही नाही नाही. ही मॅच नाही संपली आणि अजूनही जर पाहिलं तर 2 बॉल बाकी आहेत आणि एका धावेची आवश्यकता. 1 धाव ही थोडीशी जास्त त्रासदायक असते. भले चौकार षटकार येतात, परंतु एक म्हटलं ना भल्या भल्यांची अडचण होते. ये गेंद डॉट आई है. देखिए 2 गेंदों पर 1 बनाने, अगर एखादी गेंद और डॉट आती है तो रोमांच सर चरम पर होगा. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी चतुराईने फेकी केली, परंतु या ठिकाणी धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलाय. एक जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. दिल्लीच्या टीमने बाजी मारली. दीपक दादा प्रतिष्ठान धमाका दिल्ली चांगली खेळली. सगळ्या प्रेक्षकांना जाता जाता एक विनंती करेल, MS धोनी गंगावतीचा खेळ सुद्धा आवडला असेल तर एकदा टाळ्या त्यांच्यासाठी देखील होऊ द्या. दोनों टीम के लिए तालियां बजी. दोनों ने बढ़िया क्रिकेट खेला. देखिए सुपर ओवर में डिसाइड हुआ है. आणि प्रेक्षकांना विनंती आहे, उद्या आपल्याला फायनलचा सामना लवकरात लवकर संपवायचा आहे, त्यामुळे आपली जागा पकडण्यासाठी थोडंसं